ओम नमो पंढरीनाथा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाटा मजदा वागा सुभटा आई हनुमंत सोहळा आहे हा सप्ताह आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा गोपाळ काला सुद्धा आजचं कीर्तन बऱ्यापैकी हे गोकुळातील भगवंताच्या लीलांवरतीच होणार, कारण भगवंताचं प्राकट्य हे गोकुळामध्ये झालं. गोकुळात प्रकटला नाही तर तुकोबरायांनी गोकुळी जन्मला असं लिहिलं, पण त्यात जन्मला पुढे कृष्ण कारागृहात जन्मला. ओघानं बोलले महाराज जन्मला कारागृहात, रात्री ऐकला असेल आपण कारागृहात जन्मला आणि मग नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ठेवी मज आणि इथून सुरुवात का केली, रात्री इथे संपलं, आता तिथून सुरुवात आहे. मग गोकुळामध्ये कृष्ण गेल्यानंतर प्रगट झाले, तिथे भगवंताचं प्राकट्य होते. तिथे काय होतं, दैन्य दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी, तिथे दुष्टवृत्त्या ज्या आहेत त्या दुष्टवृत्त्या निघून जातात. दुष्टा सळकाप सुटला असं वर्णन आहे. दुष्टांना सळकाप सुटला, साधू जना झाले सुख उपजला दैत्याघात. साधूजन म्हणजे जे सज्जन लोक आहेत त्यांना आनंद झाला, जे दुष्ट आहेत त्यांना दुःख झालं. मग या न्यायानं भगवान गोकुळात प्रगटले. नारद मुनी आणि श्रीकृष्ण परमात्मा तिकडनं येत आहेत. येत असताना तीन बाया तिथून अशा पदर घेऊन चोरून लपून चालल्या. आता नारद मुनी देव म्हणले काय हे कोण आहे ते? त्यावेळेला नारदांनी आवाज दिला तर त्या घाबरतच थबकल्या, थांबल्या आणि घाबरतच म्हणल्या की कोण तुम्ही, कुठे चालला?
म्हणे बाबा तुम्ही आलात तर तुम्ही जिथे येतात तिथे आमचं काय टिकावं लागणार, कारण आम्ही वाईट बाया आहोत. वाईट का वाईट आहे तुम्ही? म्हणजे आमचं सगळं वाईटच आहे. म्हणे कशा काय? म्हणे आम्ही चोरी आहे, ही शिंदडी आहे, चहाडी आहे. अरे वाईट आहे म्हणे खरंच, पण लपून त्या वया करू लागल्या. पूजनीय गुरुवारी बाबा सांगतात की त्या रडू लागल्या. त्या 3 बाया रडू लागल्या. तेव्हा देवाला दया आली आणि देवानी म्हणजे काही रडायचं नाही, कारण हा श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे हा सगळ्यांना सामावून घेण्याकरता आहे. बरं का, भगवंताने सगळ्यांचा काला केला. हे सगळ्यांचे जे काही मन आहेत ते त्या सगळ्यांच्या मनाशी संबंध स्थापन करून त्यांना आपल्या स्वरूपी समर्पित केलं. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन करून घेतले, सामावून घेतले. मग वाईट असो, कोणी असो, कसे असो, दुष्ट दुराचारी अमंगळ कसेही असो. पूजनीय बाबा सांगतात की गावीचे होते लेंडवळ. आता हे गावातलं मोरीचं पाणी ते चाललं असं वाहत 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 वास येतो, पण ते मिळालं गंगेला. ते गंगेकडे गेलं आणि गंगेला म्हणाला माय मला येऊ दे. नाही यायचं जवळ. असं जर म्हणलं तर मोठ्या माणसाचा तो उणेपण आहे. ते आलं, शरण आलं ना, मग शरण आलं त्याला जवळ घेणं हे मोठ्या माणसाचं काम आहे. बाबा कालच सांगून गेले पाठामध्ये की ते तुमच्याकडे आला आणि तो जर शरण आला असेल त्याला न सामावून घेणं हा दोष सामावून न घेणाराचा आहे, त्याचा दोष नाही. म्हणजे ते वाईट आहे, पापी आहे. बाबा सांगतात की ते वाईट आहे म्हणून तर तुझ्याकडे आलं. त्याला सुधरवण्याचं काम हे आपला हे गावातलं मोरीचं पाणी गेलं गंगेमध्ये. गंगेने त्याला सामावून घेतलं. आता त्याला कोण वाईट म्हणणार आहे? तुम्ही गंगेवर गेला की पहिले तीर्थ घेता, माय गंगा माय. मग ते होतं वाईट, पण गंगेला मिळालं ते झालं पवित्र. तशा ह्या वाईट बाया होत्या, पण भगवंतांनी त्याचा अंगीकार केला. त्या निंदनीय खऱ्या पण वंदनीय ठरल्या. बरं का, हे सगळं रूपक आहे. गोकुळामधले सगळे जे पात्र आहेत हे आपल्याशीच निगडीत आहे. बरं का, मथुरा काय, गोकुळ काय, नंदबाबा काय, यशोदा काय, तुमचे गोपाळ कृष्ण काय, गवळणी काय, हे सगळे पात्र आहेत. नाही हे रूपक आहे. हृदय हेच गोकुळ आहे, देह ही मथुरा आहे. या देहाचा अभिमान रूपी कंस आहे. हा अभिमान मारण्याकरता श्रीकृष्णाला आपल्या हृदयात आणायचा आहे. मग ह्या ज्या 3 बाया आहेत ह्या कोण आहेत? ह्या आपल्याच मनातल्या वाईट वृत्ती आहेत. ते रूपक आहे गवळणीचं, आपल्या बायाचं. चोरी भगवान म्हणले मी घेतो,
मग नारद मुनीचा नंबर आला. नारद मुनी म्हणजे तुम्हाला घ्यावं लागते आता एक. मग घेतली चहाडी. चहाडी म्हणजे काय, तुम्ही 7 दिवस नव्हते, कोण काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला? काय गरज आहे का? काहीच गरज नाही. ते विचार करते कोण म्हणलं असेल, काय म्हणलं असेल. बाबा सांगतात की हे चहाडी लावण्याचा स्वभाव आमच्या माता माऊल्याकडे जास्त असतो. बाई तुला म्हणून सांगते बरं, तुझ्या घ्यायची शपथ. सांगणार नाही, सांगू नको. ती म्हणते नाही, तुपल्या गळ्याची शपथ, माझ्या गळ्याची शपथ, कोणाला सांगणार नाही, सगळं सांगून टाकणार. हा माऊलीचा याला चहाडी म्हणतात. चहाडी चांगली का? कोणी घेतली चहाडी? नारद मुनी. आता उरली. अरे ही तर लय वाईट आहे म्हणे. देव म्हणले मी घेतो बाबा. आता उरली. पारिशेष न्यायाने देवाने त्या शिंदळी चांगली केला. आणि अशा या 3 बाया गोकुळामधून जात होत्या. भगवंतांनी अंगीकार केला आणि या 3 भोवती सगळं कृष्ण चरित्र बरं का. हे तिन्हीचाच उद्धार केला देवाने. मात्र भगवान कृष्णाने चोरी केली, ती वाईट कधी असेल पण ती वंदनीय ठरली नाही. नाही तर त्याची बाबा सांगतात, भगवंतात कृष्णाची चोरी ही आपण उच्चारण केली तर आपला तो परमार्थ होतो. आपला तो परमार्थ होतो. त्याच्या चोरीचं वर्णन केलं, नुसतं वर्णन केलं तर ऐसा पूर्ण चोर केशव नामाचा दात पंढरपुरी सेवा भक्त पुंडलिका सारखी ऐसा कापूस चोरणारा चोर नाही बर का. मग भुरट्या चोर नाही. पुराण मध्ये आपल्या तालुक्यातला प्रसिद्ध, जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला प्रसिद्ध, कुख्यात म्हणजे ख्यात नाव आहे पण त्याची प्रसिद्धी वाईट आहे म्हणून त्याला कु म्हणजे वाईट. कुख्यात जो आहे जगप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन काही आहेत त्याच्याही पेक्षा हा पुढचा आहे म्हणे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. पुराणात याचं वर्णन आहे. मग याने लय चोऱ्या केल्या गोकुळात. या भगवंतांना गोकुळामध्ये लय चोऱ्या केल्या. लय आता लय करायला आता वेळ नाही आपल्या डोसून गेला. एवढ्या चोऱ्या केल्या गोकुळामध्ये, चोऱ्या केल्या.
असा हा चोरीचा अंगीकार भगवंताने केला, चहाडीचा अंगीकार नारदांनी केला आणि ह्या सगळ्या अनिंदनीय वृत्त्या भगवंतांनी त्याचा अंगीकार केला असल्या कारणानं वंदनीय ठरल्या. नाही श्री कृष्णाचं चरिताकाम स्वये संन्यासी होती निष्काम ऐसी अगाध करणी नाथ महाराज सांगतात की भगवंतानं गोकुळामध्ये ज्या काही थोड्या केल्या गवळणींसोबत त्या सुद्धा त्याचं वर्णन केलं तर संन्यासी पुरुषाच्या चित्तातील जो दुर्दम्य अशा स्वरूपाचा जो काम आहे तो निघून जातो. महाराज एवढं सामर्थ्य माझ्या गोपाळ कृष्णाच्या या चरित्रामध्ये आहे म्हणून त्या भगवंताच्या चरित्राचं उच्चारण आजच्या दिवशी करायचं असतं. चरित्र ती म्हणजे त्याचा निर्देश केला, निर्देशात्मक वर्णन आहे. ते चरित्र वर्णन केलं करायचं, उच्चारण करायचं कुठलं तर लिहितात रांगता गोधनी राखीत आहे. भगवान रांगत होते, त्या रांगता ज्या भगवंतानं पुढे गेल्या त्याचं वर्णन करणं हे आज क्रमप्राप्त आहे. तसे आज गोपाळ कालाच आहे. त्यामुळे भगवंताचं रात्री प्राकट्य झालं, जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर सकाळच्या वेळेला नंद बाबाची जी बहीण आहे त्या बहिणीनं लागली निरोप आणला. दादा 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 ऐकलं का अरे तुला मुलगा झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये नंद बाबाने नंद उत्सव त्या ठिकाणी आरंभ केला. सगळ्याला जे जे पाहिजे ते सगळ्यांना दान देऊन टाकलं. 9 दिवस नंद उत्सव झाला. मग ज्या गवळणीनं म्हणले आता तुम्हाला जे हवं ते मागा, यादीच केली. गवळणींनी मनातल्या मनात मी फ्रीज मागणार, मी हे मागणार, मी ते मागणार, काय नाही सगळी यादी करून आल्या. महाराज नंदाच्या दारामध्ये आल्या, कृष्णाला पाहिलं, जसं पाहिलं तसंच मनात जे धरून आले ते सगळं विसरून गेले. त्याचं रूपच तसं राजस सुकुमार मदनाचा पुत्र सुकुमार मदनाचा पुत्र रवी शशी भगवान बाबा सांगतात मदनाचा बाप अवतरला. बरं का गाथेमध्ये आहे. मग मदनाचा बाप आणि मदनाचा पुतळा हे साम्य आहे साधू संतांच्या या वाङ्मयामध्ये. भावाने लिहिलं मदनाचा बाप इतका सुंदर होता भगवान कृष्ण की त्याला पाहता 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 पाहता
अतिशय सुंदर असा जो भगवान होता. साधू संत वेगळे झाले, त्याच्या रूपाचं वर्णन करण्याकरता शब्द अपुरे पडले. एवढं सुंदर भगवंताचं रूप होतं. अधरम मधुरम नयनम मधुरम. त्याचे अधर म्हणजे ओठ, त्याचे म्हणजे डोळे, त्याचे दात, त्याच्या सर्व केशपंक्ती, सर्व याचं वर्णन त्या स्तोत्रामध्ये लिहिलं की भगवंत अति लावण्य घमी असा तो होता. त्याला पाहिलं की पाहता क्षणीच गोपिकांचं ज्या गवळणी मनात धरून आल्या होत्या की मी हे मागणार ते मागणार, काऊन नाही मागणार, मी या यशोदेला पोरग व्हावं म्हणून मी व्रत केलं. मी व्रत केलं, शुक्रवार धरले, गुरुवार धरले, सोमवार धरले, आणखी बरेच सगळे व्रत केले. हिला मुलगा हो म्हणून आता झाला म्हणल्यावर आपला हक्क आहे मागायचा. मी मागणार. मागण्यासाठी सगळ्या गेल्या यादी करून, गेल्यानंतर भगवंताला पाहिलं. देहभाव हरपला, देहभाव हरपला. त्याला पाहिलं की त्या आपण काय घेऊन आलो मनामध्ये विसरून गेल्या. देहभावाचं निरसन होणं हीच खरी भक्ती आहे. आपलं व्यक्तित्व, आपलं चित्त, जीवत्व, मनाचा मनपणा गमावणं, जीवत्वाचा जो काही जी जीवदशा ज्याच्यामुळे आली, ही जीवत्वाची ग्रंथी आहे, या सगळ्या ग्रंथी भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या समाविष्ट झाल्या. देहभाव हरपला, हरपून गेल्या त्यांचा देहभाव हरपला आणि कशात आलो हे विसरल्या आणि काय म्हणायला लागल्या की आता जाऊ द्या म्हणे परब्रह्म मूर्ती तुम्हा कृष्ण सुखदाता चला Thank you.
नंदबाबांनी सगळ्यांना जे पाहिजे ते द्यायचं दिलं. ह्या सगळ्या गवळणी काय म्हणतात, चला बाई नंदा घरी आनंदाच्या गोष्टी, अशा प्रकारचं हा उत्सव त्या ठिकाणी गोकुळामध्ये साजरा होत आहे. आणि हा नंद उत्सव साजरा होत असतानाच नंद बाबाला कर देण्याकरता म्हणून त्या ठिकाणी इकडे मथुरेमध्ये जातात राजाकडे कर देण्यासाठी. आणि तितक्या वेळेमध्ये, तेवढ्या वेळामध्ये पूतना धाडली भरोनिया विष, मारी बाळकास जीवू नको. पूतनेला भगवंत त्या श्रीकृष्णाला मारण्याकरता म्हणून कंसानं पाठवलं. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पूत म्हणजे पवित्र. काय पवित्र आणि काय अपवित्र हे कळायला पाहिजे. आता पवित्र अपवित्र काही राहिलं नाही. बाबा सांगतात की ह्या सगळ्या फक्त बोलायच्याच गोष्टी झाल्या. हे सगळं पूर्वी असायचं. पवित्र पाळणं, जपणं, प्राणाच्या मुलानं जपणं. जीव गेला तरी काही लोक काही गोष्टी खात नाही. आता काहीही खातात, कुठेही खातात, कशातही खातात. आणि काय सांगावं महाराज, हे पवित्र राहिलं नाही. आहार शुद्ध सत्व शुद्धीही असं शास्त्र सांगतं. तुमचा आहार कधी शुद्ध असेल तर तुमचं सत्व म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. तुमचा आहारच वाईट असेल तर तुमच्या अंतःकरणात येणारे विचार सुद्धा तसेच असतील. सगळं रेडीमेड खायला लागले. रेडीमेड जे बनते ती कशाचं बनते याचं आपल्याला भान नाही. त्यामध्ये तेल टाकलं जाते, ते कशाचं तेल टाकलं जाते याचंही आपल्याला भान नाही. कोण असं आहे की शुद्ध तेलामध्ये तुम्हाला तळून देणार आहे? हे छोटे मुलं हे बाजारामधलं सगळं पॅकिंगचं खातात, पण ते कुठल्या तेलात असते याचं कोणाला भान नाही. लक्षात घ्या, जनावराच्या कत्तलीनंतर त्यातली जी चरबी असते, त्याच्या अंगातली ती चरबी म्हणजे तेल, बरं का. ते चरबीचं तळण्याचा उपयोग काय सांगू महाराज, या गोष्टी इथे सांगायच्या नाही. पण पवित्र काय काय खावं, कुठे खावं, कसं खावं, कशात खावं काही राहिलं नाही. त्यामुळं अंतःकरण वाईट झालं. माणसाच्या मनामध्ये दुर्वासना निर्माण झाली. तुमच्या वनस्पतीवर ते हे फवारलं जातं, 2 दिवसात मिरची मोठीच्या मोठी होऊन जाते, वांगे मोठाले होतात, कोबीचं फूल मोठं होऊन जातं. काय हे तुमच्या शरीरात चाललं. त्यामुळं माणसाचं मन चंचल झालं. हार्मोन्स वाढतात आणि हार्मोन्स वाढल्यामुळं हार्मोन्स गायीला दूध देण्याकरता म्हणून इंजेक्शन दिले जातात. ते दूध तुमच्या अंगात चाललं आणि त्यामुळे विचार भरकटायला लागले. कशासाठी सांगतो की पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. मग पवित्र काय नाही तर माणसाच्या मनामध्ये जी वासना आहे ती वाईट आहे. ती वासना हीच पूतना आहे. वासना हीच पूतना आहे. आणि ही वासना कशाने बळावते तर ती बळावते ज्याच्यामुळं तो खत पाणी आपण घालतो. मग अशी वासना रूपी पूतना भगवंतानं 6व्या दिवशी, 6 दिवस झाले आणि 6व्या दिवशी पूतनेला भगवंतानं त्या ठिकाणी पिलं. कसा पिलं, काय पिलं हे सगळा भागवतामध्ये आपण ऐकलं. मग पूतनेला 6व्या दिवशी भगवंतानं पिऊन टाकावं म्हणजे भगवंताच्या चित्तातली दुर्वासना 6व्या दिवशी. लक्षात घ्या, अशा या पूतनेचं पान भगवंतानं केलं. त्यानंतर तृणासुराला वायूच्या रूपाने आला गोकुळात. भगवान 6 महिन्याचे झाले, 6 महिन्याचे झाले आता लगेच. आणि 6 महिन्याचे झाल्यानंतर झोक्यामध्ये भगवंत पाण्यामध्ये आहेत. आणि इकडं मथुरेत कंस मामा गोट मोडितो, मामा गोट मोडितो, गोकुळात नंदा घरी कृष्ण मग एक झालं का 2, दुसरं झालं, काहीतरी पाठवतच होत. तर तृणावर्त पाठवला. तृणावर्त म्हणजे तृणासूर.
तृण म्हणजे गवत. गवत त्याच्या रूपात तो असुर आला. गवत सोसायटीचा वारा सुटला की सगळं गवत, गाडी, कचरा, तुमचे सगळे कपडे, त्याला वायटूळ म्हणतो आपण, ती वायटूळ सुटली आणि त्या वायटुळीमध्ये भगवंताला त्या यशोदेनं नुकतंच मांडून खाली ठेवलं. म्हणे वा वेळचा दूध पितो, म्हणे कसा खेळला तर याला पचन होईल, म्हणून त्याला ते तिथून खेळण्याकरता म्हणून ठेवलं. तितक्या वेळेत त्या तोंडासुरानं त्याला उचललं. ही गरजच मोठा सोसायटीचा वारा सुटला तृणावर्त. कृष्णाला घेऊन चालला वरतून आणि चालल्यानंतर कृष्ण म्हणला बरं झालं. काय बरं झालं? उद्या आपल्याला या सगळ्या गोकुळात चोऱ्या करायच्या आहेत. मग इतक्या मोठ्या गोकुळामध्ये कोणत्या गल्लीतून जायचं, शॉर्टकट कोणता आहे, कसं आहे, म्हणून वरतून पाहून घेतलं त्यानं. वरून सगळे शूटिंग करून घेतली. हे राधेचं घर, हे अनुराधेचं घर, हे विशाखेचं घर, हे आमकीचं घर, तमकीचं घर, सगळ्या गवळीचे घर पाहून घेतले. इथून चोरी केली की कोणी कोण पळून जात नाही, वरून पाहून घेतली. तितक्या वेळात हा तोंडासूर काय म्हणतो, आता याला आपण कंसाकडे घेऊन जाऊ. कंसाच्या नगरीकडे चालला 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 की लगेच कृष्णानं ओळखलं, याच्या मनात कपट आलं. मग कृष्णानं वजन वाढवलं सुरुवात केली. एवढासा कृष्ण 6 महिन्याचं लेकरू. मग त्याचं वजन वाढलं. 4 किलो, 5 किलो, 6 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो, अरे 50 किलो झाला. मग ती जाणून बुजून वाटलं असल्यामुळे त्याच्या डोळ्यात धूळ गेलेलीच होती. मग आपण गडबडीत नंदाच्या दारातला दगड तर आणला नाही, कारण तो कृष्णाचा कलर कसा, श्रीकृष्णाचा रंग सुद्धा काळाच. त्याला वाटलं दगड तर आणला नसेल, सांगतो तुम्हाला नंतर. मग कृष्ण म्हणला की हे सगळे भक्त मंदिरात काय, मंदिरात देव आहे. आपण काय म्हणतो, मंदिरात देव आहे. तर खरंच देव आहे का? मग माझे भक्त मला दगडात देव समजतात आणि मी खरा मूर्तिमान कृष्ण, कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान कृष्णाने अनेक वेळा सांगितलं की मी स्वतः साक्षात परब्रह्म आहे. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम परम भगवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम, मीच सगळं आहे असं तो तीनदा सांगतो. मी साक्षात कृष्ण भगवान असताना हा मला काय म्हणतो, दगड तर आणला नाही ना आपण, याची बुद्धी आता दगडासारखी भ्रष्ट झाली, म्हणे याला दगडावर आदळलं पाहिजे. कृष्णाला अशी गच्ची दाबली, अशी त्याच्या कुशीत होता तो, अशी गळा दाबला, जसा गळा दाबला तसा त्याला चक्कर आली आणि तो तिथून वरून असा पडला धाड जसा पडला, मोठा आवाज झाला आणि त्या दगडावर त्याचं डोकं आदळल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी नाश झाला. विपरीत भावना, तृणावर्त म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली विपरीत भावना. नास्तिकवादी जे लोक आहेत, त्या नास्तिकाचं खंडन, त्याचं म्हणणं, त्याला मारून टाकण्याचे काम भगवंताने केले. काय देव मारतो आणि संत त्याचा नास्तिकपणा गमावतात. हा फरक आहे. स्वतंत्र विषय येतो. नास्तिकाला सुद्धा मारण्याचं, पाखंड्याचं खंडन करणं, पाखंड्याला नष्ट करण्याचं काम भगवंताने केलं. हा तोंडासूर पाखंड होता बरं का. मग हे असं चरित्र भगवंतानं त्या गोकुळामध्ये केलं. अघासुर आला, अघासुर सापाच्या रूपामध्ये आला. अघासुरानं त्याचा प्रताप दाखवला. अघ म्हणजे पाप, अघ म्हणजे पाप. ते पाप सुद्धा नष्ट करण्याची शक्ती माझ्या भगवान कृष्णामध्ये आहे. भगवंतानं अघासुर, बकासूर, बकाला बक म्हणजे बगळा, बक म्हणजे बगळा, तो बगळा आला. बगळाचं काय असतं, दिसायला पांढरा स्वच्छ, बघा दिसायला पांढरा पण मनानं काळा. त्याच्या मनात काय असतं की माशी पाण्यामध्ये जवळ आली की लगेच पकडणार. उभा राहे क्या चरण डोळे मिटुनिया, एका पायावर उभा राहतो, डोळे बंद करून राहतो. मग त्या माशाला शरण येतात. बाबा सांगतात, त्या माशा म्हणतात, बाबा का रडत आहे, का डोळे तुम्ही झाकून घेतले, का अश्रू गाळता?
अगं म्हणे असं झालं, उद्या हे सरोवर आटणार आहे, हे सरोवर आटणार म्हणून मला तुमची दया येते. हा बगळा असा तुमच्या मनात काय आहे की लगेच आता खाऊन घ्यायची, पण मनामध्ये एक आणि दाखवतो एक, याचं नाव दंभ, याचं नाव दंभ, नकली दंभाचा साया. हा दंभ भगवंतानं बगळ्याच्या रूपानं जो आला त्याला मारून टाकलं. अशा प्रकारच्या गोकुळामध्ये अनेक भगवंतांनी त्या ठिकाणी लीला केल्या. लीला केल्यानंतर त्या सगळ्या सवंगड्यांना भगवंतांनी त्या ठिकाणी आता आपल्या खेळामध्ये सामावण्यास त्या ठिकाणी हा भगवान कृष्ण जसा आधी सांगितलं रूपवान होता, सगळ्या गवळीला त्यानं वेध लावला. प्रत्येक गवळीला वाटायचं की कृष्णानं माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता, कृष्णानं माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. हा लय हुशार. ज्या गवळीला भेटला तिला आईच म्हणायचा, पण तिला सुद्धा काय म्हणायचा, तिच्या मनात काय होतं की यांनी माझ्या पोटी जन्माला यावं. मग आई मी तुझाच आहे, आई मी तुझाच आहे, सगळ्यांना म्हणायचा मी तुझाच आहे. असं गोकुळातल्या एकाही जणाला वाटत नव्हतं की हा कृष्ण परका आहे म्हणून. ऐका, गाई वत्स गोपाळ सगळ्यांना कृष्ण हवासा वाटत होता. मग असा हा भगवान कृष्ण गोकुळामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी मोठा होत आहे, आणि मोठा होत असताना रांगायला लागला. आणि रांगता भगवंतांनी घोड्या करायला सुरुवात केली. घोड्या करायला सुरुवात केली आणि रांगता भगवंतांनी काय करावं तर दही दुधाच्या मडक्याजवळ जावं आणि त्यामध्ये जे लोणी आहे ते लोणी हळूच काढून घ्यायचं आणि खायला सुरुवात करायची. मग एखादी गवण आली, अरे छोट्या लोणी करायचा आणि तो भरका हात तिच्या तोंडाला बसून द्यायचा. भरका हात तिच्या तोंडाला बसल्यामुळं पळून द्यायचा. पळून गेला की सासूबाई द्यायची आणि काय म्हणायची, लोणी म्हणे आमचा धंद्याचा कायदा आमचा, धंद्याचा कायदा आमचा, कुठं बोलते वापरायला तू आरसा दाखवणार दिला, तिच्या तोंडाला तिचं तोंड भरका असल्यावर चोरी कोणी केली. मग म्हणे तूच चोरी केली आणि मित्राचं नाव सांगते, घरी तिची वेळी तुला हरवली. अशा तिला आपल्या सासूंनी सुनांचा त्या ठिकाणी समाचार घेतला. सगळ्या म्हणल्या हा कृष्ण लय त्या ठिकाणी त्रस्त करतो आपल्याला. मग त्या भगवंतानं आपल्या लीलाच्या रूपानं सगळ्यांना आपला वेध लावला. सगळ्यांना वेध लावला. का वेध लावला तर चित्तामध्ये जे लोणी आहे ते लोणी म्हणजे शुद्ध चित्त, ती लोणी भगवंतानं सोडण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ गौरणीचं चित्त आपल्याकडे आकर्षित करण्याचा त्याचा तो प्रयत्न होता. सगळ्या गौरींना भगवंताने आपल्या स्वरूपाचा आपल्या लीलांचा भेद लावला. चित्त चोरियो माझे हरले चित्त, एवढाच विषय आपला.
की भगवंताला गवळणीच्या घरचं लोणी आवडत होतं. याचा अर्थ गवळणीचं चित्त शुद्ध, गवळणीचं चित्त शुद्ध होतं. त्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी उदार भाव नव्हता. गवळणी कृष्णाकरता म्हणून स्वतंत्र लोणी काढून ठेवत. त्यांच्या मनामध्ये जसा स्वतःचं लेकरू होतं तसंच कृष्णावर सुद्धा त्यांचं प्रेम होतं. पण काय झालं, भगवंताला त्यांचा उद्धार करायचा होता. कारण या पूर्वजन्मातल्या ऋषी मुनी तपस्वी लोक होते आणि त्यामुळं त्यांचा उद्धार करण्याकरिता भगवंतांनी कुठं ना कुठल्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्न करता त्या स्वरूपाचा त्याला भेद लागला. ऐका महाराज, काय भगवंताचं स्वरूप आधी सांगितलं की हा मनोहर आहे, श्याम सुंदर आहे. श्याम म्हणजे सावळा, मनोहर म्हणजे मनाला मोहून घेणारा, श्याम म्हणजे सावळ्या रंगाचा. सावळा रंग असतो का? दोनच रंग आहे, सावळा रंगच नाही. फक्त म्हणायसाठी की त्याला राग येऊ नये म्हणून काय मग हा भगवान सावळ्या रंगाचा म्हटलं गेलं कारण तो मोठा आहे. मग मोठ्याचं वर्णन कसं करायचं? वास्तविक ठाईचा चिकारा अनादि बहुकारा म्हणून ठाईचा चिकारा हा पहिल्यापासून काय अनादि. अनादि म्हणजे आधी न ज्ञाते अनादि, त्याचा आधी सांगता येत नाही म्हणून अनादि. अनादि बहुकाळ हे काय असं जर म्हटलं तर राग येतो. मग कृष्ण त्याच्या आईला म्हणायला लागला, काय ग आई मी काळा का झालो? काय बोलला? मी काळा का झालो? सगळं मला काळ्या 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 काय म्हणतात. आहेत आपल्या इथे 4 मुलं आज नाही आला. मग यशोमती यशोमती
बाबा सांगतात की सगळ्यात पवित्र रंग कुठला, सगळ्यात चांगला रंग कुठला असेल तर तो काळा रंग आहे. कारण काळ्या रंगात सगळे रंग मिसळतात. काळ्या रंगामध्ये कुठलाही रंग टाका तुम्ही तो काळाच. लाल टाका काळा सोना, पांढरा टाका काळा सोना, निळा टाका केशरी, कुठलाही रंग काळ्या रंगात मिसळतो नाही तो त्याला समाविष्ट करून घेतो. हा त्याचा अर्थ आहे. काळा रंग सगळ्यांना सामावून घेतो. काळा रंग हा त्या ठिकाणी सगळ्यात चांगला रंग आहे. म्हणून तर माझ्या पांडुरंगाने घेतला. गोपाल कृष्णाने रंग कुठला घेतला, त्याचं नावच कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे काळा. नीट आहे, कृष्ण शब्दाचा अर्थच होतो काळा. असा हा भगवान गोपाल कृष्ण रंगानं जरी सावळा असेल पण रूपानं लय सुंदर होता. त्यामुळे सगळ्या गोपिकांना त्याचा वेध लागला आणि वेध लागल्यामुळं सगळ्या गोपिकांना वाटायचं की गवळणीला वाटायचं आपण कृष्णाला पाहावं. 3 बाया तिथे गोकुळात राहत होत्या. 3 म्हणजे पहा, कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. लेकीचा असं आहे, आई चालली पुढे काहीच नाही, ती आई आग काहीच नाही, चालली म्हणजे चालली. कुठे चालली तिकडून आल्यावर सांगायला कुठे गेली होती, मैत्रिणीकडे गेली होती, बोलायला गेली, काय काय असेल टीव्ही पाहायला. मग आई चालली म्हणलं की लेक सुटली. सासूचा असा असते का ग, झाली का भाजी, काय मग कसं चालू आहे, 1.5 तास बसली कोणाच्या ओट्यावर. सासूला कोणी म्हणते, कोणी की स्वतंत्र. स्वतंत्र वृत्तीच्या सासवा, काही अंशानं स्वतंत्र काही अंशानं परतंत्र ह्या लेकी आहेत. आणि पूर्ण परतंत्र, पूर्ण परतंत्र म्हणजे बाहेर पडायचं नाही, असं वागायचं तसं वागायचं, सगळे बंधन सुनांना. मग ह्या सुना म्हणजे काही पूर्ण तयार परतंत्र. अशा या 3 बाया गोकुळामध्ये होत्या. सगळ्यांना वाटायचं कृष्णाला पाहावं. ज्या सासू होत्या त्या कधी पण जायच्या आणि कृष्णाला पाहून ये, पाहू दे तुझं पोरग यशोदे असं म्हणून पाहून यायच्या. पण ज्या सुना आहेत त्या सुनाला काही जायला चान्स नव्हता. मग सुनांना कृष्णाला पाहायचं म्हणून त्या निमित्त करायच्या. मग कुठल्या निमित्तानं का होईना कृष्णाला पाहायला जायचं. मग शेण आणायच्या निमित्तानं, त्याच्या घरी लई गाई होत्या. मग मावशी शेण नेऊ का, हा ने म्हणे. मग ती शेण भरायला जायची आणि शेण भरता 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 टोपलं भरून जायचं. हा दिसतो का, इकडं पाहिजे, दिसतो का आयला सगळं कळते ना त्याला की ही आली कशासाठी. निमित्त शेणाचं आहे पण आली कशासाठी. नसांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिषद. कृष्णाला हळूच यावं आणि डोकावून पाहावं. पाहिलं की अरे कृष्णा, अरे बळ इकडे काय म्हणे, हे उचलून मला की त्या निमित्तानं त्याच्याशी जवळीक घडेल. मग कृष्णाला तसं नाही, मग फुकट काम करणार नाही, मग काहीतरी मोबदला लागला. ठीक आहे म्हणे, काय मोबदला द्यायचा म्हणे, मला लोण्याचा एवढा गोळा लागेल. ठीक आहे, एक टोपलं नेलं, दुसरं न्यायला आली, पुन्हा कृष्ण आलं का त्या टोपलं भरून जायचं, शीप सांडायची, मग पुन्हा बोलवायची, पुन्हा मग हिशेब सुरू झाला. एका टोपल्याला उचलून देण्याचा 1 लोण्याचा गोळा, इथे लावला टिक्का, शेणाचा टिक्का इथे लावला त्याच्याने. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाधरी, नवल केवडे केवडे काय नकळे काळोबाचे पुढे. हा ब्रह्मांडाचा नायक पण त्या गोपिकांच्या सोबत काय करायला पहा. काय त्या तिनं शेणाचा गोळा घ्यावा, टिका आणि त्याच्या कपाळाला लावला, गालाला लावला, या गालाला लावला. 5-6 टिकले झाले आणि यशोदे नाव दिला, अरे कृष्णा काय, अरे चल पण तिकडं. नेलं त्याला आणि हौदावर नेऊन त्याचं नळावर नेऊन तोंड धुवून टाकलं. काय म्हणजे आई काय झालं, अगं मग सगळा हिशेब करून टाकला. म्हणजे काय हिशेब होता, तो त्याने सांगितलं की 1 टोपलं उचलून दिल्याचा 1 टिकला होता सगळं. अरे म्हणजे मी तुला म्हणले चल आपल्या घरी आहे.
नाही म्हणे तुझ्या आपल्या घरचं गोड लागत नाही, मला गवळणीच्या चित्तातलं त्यांच्या घरचं गोड लागतं. हा आहे त्या गवळणीच्या चित्तातला तो भाव होता, त्यांच्या घरचं दोन्ही. याचा अर्थ आहे की गवळणीचं चित्त शुद्ध होतं आणि ते शुद्ध चित्त भगवंताला पाहिजे, त्याचा तो भुकेला आहे. बहु प्रेमाचा भुकेला, भगवंताला दुष्काळ आहे की शुद्ध भावनेनं प्रेम करणारे लोक मिळणं फार कठीण आहे. सगळे स्वार्थी, लोभी, आसक्ती धारण करणारे, निर्व्याजमेव, निर्व्याज प्रेम करणारं कोण आहे महाराज? शुद्ध प्रेम करणारा कोण आहे? त्या शुद्ध प्रेमाची भूक भगवंताला होती. भगवान म्हणला, आई आपल्या घरचं लोणी, आई गवळणीच्या घरचं लोणी गोड लागते. का लागतं? त्याच्या अंतःकरणामुळे निष्काम प्रेम होतं, निष्कपट प्रेम होतं, निर्व्याज प्रेम होतं. सगळ्या मनानं त्या भगवंतावर हे सर्व भाव त्यांचा अर्पण केला. देव हा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. त्याला तुमचे पैसे, तुमचं काही नको. सबसे ऊंची सबसे शबरीची वृत्ती भगवंतानं खाल्ली. दुर्योधनाचा पहुंचा नको म्हणला आणि विदुराच्या घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. गोकुळाच्या गवळणीच्या घरचं लोणी त्याला खाण्यामध्ये जो आनंद होता, तो आनंद त्याला अमृताचा, उत्पन्नाचं पूजन करण्यामध्ये नव्हता. म्हणून भगवंतानं गोकुळामध्ये जाऊन घरोघर जाऊन त्या गोपाळाच्या घराचा डोळा घ्यायचं ठरवलं. आणि अभंगातून बाबा सांगतात, सगळ्या गोपाळांना भगवान म्हणतो की चला रे चला, आपल्याला गवळणीच्या घरी जायचं आहे. चला Oh
पहिल्यांदा सांगितलं की सगळी रूप काय, गवळणी काय, गोपाळ काय, नंद बाबा काय, यशोदा मैया काय, सगळे रूपक. रूपक म्हणजे त्याचा महत्व पटवून देण्यासाठी त्याची पूर्णतया आपल्याला माहिती होण्यासाठी रूपक केलं जातं. मग गौरणी शब्दात हे रूपक असं आहे की आपल्या मनातली जी वृत्ती, कानाची वृत्ती, डोळ्याची वृत्ती, जिभेची वृत्ती, सगळ्या इंद्रियाच्या वृत्त्या आहेत, यालाच गवळण म्हटलेलं आहे. डोळ्याची वृत्ती ती एक गवळण, कानाची वृत्ती ती एक गवळण, जिभेची वृत्ती ती एक गवळण. प्रत्येक गवळणी याला रूपक केलेलं आहे. मनाच्या वृत्तीला सुद्धा गवळण म्हटलेलं आहे. मग या वृत्ती, मनाच्या वृत्तीला, इंद्रिय वृत्तीला आहे हात, पाय, कान, नाक, डोळे, हे सगळे इंद्रिये. या प्रत्येक इंद्रियाच्या अंतःस्थ जी वृत्ती आहे ती गवळण आहे. तर या गवळणीच्या घरी जायचं म्हणजे कुठे जायचं? सगळे इंद्रिय कुठून निर्माण झाले? सगळे इंद्रिय कुठून निर्माण झाले? आत्मस्वरूपापासून. मद अहंकार, मद अहंकारापासून पंचमहाभूत, त्या पंचमहाभूताचा पासून हे सगळे इंद्रिय तयार झाले, मन तयार झाले. आकाशाचा सत्वगुण, वायूचा सत्वगुण, अग्नीचा सत्वगुण, पाण्याचा सत्वगुण, जलात, या सगळ्याचा एक एक गुण काढून घेतला आणि या सगळ्यांच्या मिळून तयार झालं ते अंतःकरण. मिलित सत्वांशाचं कार्य म्हणजे अंतःकरण आहे. आणि अंतःकरणाच्या ह्या वृत्त्या आहेत, अंतःकरणाच्या ह्या वृत्त्या आहेत, कान, नाक, डोळे, हे सगळे. मग इंद्रिय वृत्तीच्या घरी जायचं म्हणजे कुठे जायचं? हृदयाच्या एकांतात, हृदयस्थ जो परमात्मा आहे तिथे जायचं. चला गवळणीच्या मंदिरात. गवळणीच्या घरी म्हणजे हे या सगळ्या वृत्त्या जिथून प्रसृत झाल्या त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे जाऊन काय करायचं? अरे म्हणे मनात तर लय वाईट भरलेलं आहे. दिसायला वरून माणूस चांगला दिसतो पण आतून त्याच्या मनात काय आहे हे कोणाला कळते? ज्याचं त्यालाच कळतं, नाही देवाला कळतं. देव म्हणला आपण जाऊ तिथे धंडोळा घेऊ, त्यांच्या मनात जे असलं ते सगळं काढून टाकू. मग गवळणीच्या घरी जायचं. मग घरी गेल्यानंतर कोण्या मडक्यात काय ठेवलं? गवळण म्हणजे सांगितलं, तुम्हाला समजून घ्या, फार वेळ नाही आपल्याला सांगायला. बाबा सांगतात की इंद्रिय म्हणजेच गवळण. या इंद्रिय वृत्त्यांचा समाचार घेण्याकरता भगवान त्यांच्या घरी जात आहे. मग गेला, मग मडक्यात काय आहे? अरे म्हणे आंबट दही, असू दे असू दे म्हणे. मग ते दही जे आंबट आहे त्यांना ते लाट मारून म्हणा, काढीन म्हणा, करून टाकला. त्याला चांगलं आहे ते खाल्लं. आणि जर लयच वाईट असेल तर नासवणी त्याचा नाश करून टाकला. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या प्रत्येकाजवळ आपण काहीतरी शिदोरी घेऊन आलेलो आहोत.
मग ही अंतःकरणामधला धांडोळा घेऊन तुमच्या मनात काय काय पाप आहे, मनामध्ये कुठलं कर्म घेऊन आला, काय घेऊन आला, याचा धांडोळा बघून त्यांनी घेतला आणि त्याच्या घरी जाऊन त्या सगळ्या कर्म अकर्माचा नाश भगवंतानं केला. हे या चोरीच्या निमित्तानं भगवंतानं हे सगळे कामं केलेले आहेत. भगवान चोरी करतो, कशाची करतो? अंतःकरणाची. अंतःकरणागत क्षुब्ध दोषांची. तर त्या अंतःकरणात असलेले जे कर्म आहेत, बरे असतील, वाईट असतील, प्रारब्ध असेल, संचित असेल, क्रियमान असेल, 3 प्रकारचे कर्म अंतःकरणामध्ये वास करते. मग हे आपण मागच्या जन्मात घेऊन आलो. मागच्या जन्मात घेऊन आलो. एखादा माणूस आता आला, तो एक माणूस आला होता ना आता, मग असा माणूस जर लोळायला लागला तर मग बाबा सांगतात की त्याला मागच्या जन्मातली आठवण आली. नालीत लोळतो. का लोळतो? कारण मागच्या जन्मात तो कोण होता? नालीत लोळणारा डुक्कर. म्हणून त्याला आता ती दारू पितो आणि तो लोळतो. कशासाठी सांगतो? या जन्मात त्याला स्मृती काय झाली, मागच्या जन्मातून घेऊन आला आणि आता तो तसा वागायला लागला. याचा अर्थ अंतःकरणामध्ये मागचे सगळे पाप आपण घेऊन आलो, प्रारब्ध संचित घेऊन आलो आणि हे भोगल्याशिवाय संपत नाही नाही नाही. पूजनीय गुरु ऋषी भगवान बाबा नेहमी पाठामध्ये सांगतात की हा कर्माचा अढळ सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? ना भुंक्ते क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपि. अन्याने जीवाने केलेल्या कर्माचा फलभोग त्याला झाल्याशिवाय त्याची निवृत्ती होऊ नये, हा ईश्वराचा संकल्प आहे. काय? त्याचा भोग त्याला घडलाच पाहिजे. त्याचा भोग त्याला घडवणं यातच ईश्वराची दया आहे. ईश्वर प्राणी कर्म सापेक्ष फलप्रदाता आहे. तुमच्या कर्मानुरूप तो तुम्हाला भोग देतो, पण कधी तुम्ही त्याचं भजन केलं तर त्याला दया येते आणि दया येऊन तो तुमचे सगळे कर्म नष्ट करून टाकतो. नाशियले कर्म भक्ताच्या कर्माचा. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. भक्ताला भीती नाही कर्माची, प्रारब्ध कर्माची भीती नाही, संचित कर्माची नाही. भगवंताने काय करावं? भक्त गवळणी भक्त होत्या, त्याचं भजन करत होत्या. त्यांच्या मनामध्ये देह काम करी चित्त गोविंद देव अशा गवळणी होत्या. गवळणी कधी मथुरेच्या बाजारला गेल्याच तर गोविंद मग असं म्हणायचं. काय म्हणायच्या? गोविंद मथुरे गोकुळातल्या गवळणी पिशा आहेत, वेड्या आहेत, विकायला येतात दही दूध आणि गोविंद घ्या, दामोदर घ्या असं म्हणतात. पण त्या मथुरेतल्या स्त्रिया त्यांना हसत होत्या. पण त्या आंतरप्रतिनिधी धर्माने परमात्मा स्वरूपाशी केव्हाच मिळून गेल्या त्या गवळणी. त्यांचा देहभाव आपलेला होता आणि देह काम करी चित्त गोविंद अशा त्या गेले देहभाव हरपले मन ब्रह्मानंद पूर्ण भरेला. त्या ब्रह्मानंदामध्ये निमग्न असलेल्या गवळणी त्या भगवंताच्या बाह्य दृष्टीने संसार कर्मामध्ये रत दिसत जरी असल्या तरी सुद्धा अंतर्प्रतिनिधी धर्माने त्या परमात्मा स्वरूपामध्ये तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम त्याचाच अनुवाद करत होत्या.
येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके ओ तोडिले, दया बुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाचे. मग यशोदे, तुझा कृष्ण लय खट्याळा आहे बर का. आमच्या घरात येतो आणि पोरांना, झोपलेल्या मुलांना चिमटे काढतो, चिमटे घेतो. लय झोपलेला असेल तर त्याच्या कानामध्ये जोरात आवाज करतो, भूत. की मुलगा दचकला की 6 महिने रडतच बसतो, दिवसभर पोरगा रडते, त्याला नाव थांबता थांबवलं जात नाही. असा तुझा खट्याळ कान आहे. यशोदे बाळ तुझा तक्रारी पाहून यशोदा म्हणते, बस बाबा, तुम्हाला माझं मुलगा नको वाटते का, याला शाळेत टाकते. त्याला शाळेत घालून दिलं. तेव्हा ती शाळा म्हणजे तर 5-6 गाई घेऊन द्यायच्या, वासरं घेऊन द्यायचे, जा शाळेत. मग गाई वासरं घेऊन तो भगवान कृष्ण 9 लाख गाई माझ्या नंदबाबाकडे होत्या असं म्हणतात. त्या 9 लाख गाई भगवंताकडे वळण्याचं काम होतं. त्या गाईवरच घेऊन तो भगवान वृंदावनाच्या त्या वनामध्ये जात आहे. तिथे गेल्यानंतर मग खेळ त्या ठिकाणी खेळले आणि खेळ खेळत असताना थकले भागले. आता कृष्णा लय झालं कालचा उपवास आहे. खांदे भार पोटी काय झालं तर सगळी विनंती करू लागली की काय देवा, लय वेळ झाला तुमचं चाललं, इथे दांडू चेंडू लगोरी नारापरी लय खेळ खेळायला लागले. म्हणले पुरी झाला खेळ, लय झालं, बस झालं. ज्ञानेश्वर Vai